मुंबईत मालाड स्टेशनवर प्राध्यापकाची चाकूने भोसकून हत्या। आरोपीला 12 तासाच्या आत पोलिसांनी केली अटक। लोकल ट्रेनमधील क्षुल्लक कारणावरून घडला होता प्रकार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंददी चादर सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून 30 लाख कोटींचे करार करून मायदेशी परत। महापालिकेच्या महापौर निवडीला आता वेग येणार। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांसोबत आज बैठका होण्याची शक्यता। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का असा सवाल। 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच, असं कौतुकही। चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे नगरसेवक आज मुंबईत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, 2 अपक्ष आणि वंचित आघाडीचे 2 नगरसेवक उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटणार। काल अकोल्यात प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा। धाराशिव जिल्ह्यात भाजप आमदारांनी वाटले शिवसेनेचे एबी फॉर्म। संपर्क प्रमुख राजन साळवींवर संतापलेल्या शिवसैनिकांचा व्हिडिओ झाला व्हायरल। आमदार राणा जगजित सिंहांसोबत साळवींनी बैठका घेतल्याचा आरोप। राज्याच्या पोलीस दलातल्या 75 पोलिसांना राष्ट्रपती पदक। 4 पोलीस अधिकाऱ्यांना असाधारण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक। 40 पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मान। T20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला हकलल्यानंतर आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष। बांगलादेशवर अन्याय झाला म्हणत पाकिस्तान बहिष्कार घालण्याची शक्यता। पाकिस्तान सरकार सांगेल तसं करणार असा खुलासा। गुवाहाटीच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा T20 सामना। टीम इंडियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार महाराष्ट्र।